गाजर आणि बीट खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. यामधून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला जीवनसत्व हे भेटत असतात. आज आम्ही तुम्हाला गाजर आणि बीटाची चटणी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अगदी 5 मिनिटामध्ये ही रेसिपी तुम्ही घरी तयार करू शकता. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण एक चटणी बनवतोय, घरात असलेल्याच भाजीपासून बनवतोय आणि चटणी आहे गाजर आणि बीटची. दिसायला जेवढी देखणी सुंदर दिसते ना, इतकीच ती अप्रतिम लागते चवीला. आणि आपण बनवूयात गाजराची चटणी. गाजराची चटणी बनवण्याकरता इथे मी 1 कप किसलेलं गाजर घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बीट घेतलेलं आहे, पाव कप बीट आहे, किसून घेतलंय हे सुद्धा. 3 ते 4 सुक्या मिरच्या कट करून बी काढून थोड्या वेळ पाण्यात भिजत घातलेल्या आहेत. मऊ होईपर्यंत भिजवायचे आहेत. इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, मध्यम आकाराचा लाल टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात, बारीक काप करून घेतलेले आहेत. हिरवी मिरची आहे, लाल किंवा हिरवी पैकी एक कोणती तरी मिरची आपण यामध्ये वापरू शकतो. आणि दोन्ही मिरच्या वापरायच्या नसतील तर लाल तिखट सुद्धा वापरता येईल. ही चटणी बनवण्याकरता आपल्याला गाजर थोडं परतून घ्यायचंय. त्याकरता पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. यामध्ये आता खिसलेलं गाजर आपण घालू आणि परतून घेऊ. गाजर मऊ होईपर्यंत परतायचंय. आता यात आपण बीट घालू. बीटचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान आपल्याला परतून घ्यायचं. ते बघू शकतो आपण, हे जे मिश्रण आहे हे एकदम कोरडं झालेलं आहे. याच्यामध्ये पाणी सुटलेलं नाहीये. असंच आपल्याला टेक्स्चर पाहिजे याचं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक केलेला लसूण. आता यामध्ये टोमॅटो सुद्धा ॲड करूयात. सगळं मिश्रण छान परतून घ्यायचंय. टोमॅटो शेवटी घातल्यामुळे त्याला पाणी सुटत नाही, ते बघू शकतो आपण. मिश्रण छान कोरडं राहिलेलं आहे. आता यामध्ये आपला शेवटचा इन्ग्रेडियंट राहिलेला आहे तो घालू. मिरच्या आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग वापरायच्या आहेत. छान परतून झालेलं आहे. इथे बघू शकतो आपण, कोरडं झालेलं आहे मिश्रण आणि मऊ पण झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका बाउलमध्ये काढून थंड करून घेऊ. आता हे मिश्रण थंड होईपर्यंत यामध्ये आपण तिखट घालू. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे. थोडंसं चवीनुसार आपण गूळ घालूया. आपण यामध्ये टोमॅटो वापरलेला आहे, त्यामुळे थोडासा गूळ यामध्ये आपण ॲड करतोय. हे मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण मिक्सरच्या चटणी जारमध्ये घालून आपण वाटून घेऊया. बघू शकतो इथे आपण चटणी तयार झालेली आहे. टेक्स्चर एकदम छान झालेलं आहे याचं. शेंगदाणा किंवा तिळाचा कूट ॲड न करता सुद्धा हे मस्त घट्ट अशी आपली चटणी तयार झालेली आहे. यावर घालण्यासाठी एक तडका तयार करू. तेल घ्यायचंय, मोहरी, जिरे आणि हिंग. अगदी सिंपल असा हा तडका आहे, तो आपण या चटणीवर घालून घेऊया. आणि ही चटणी आता आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे. सर आपण यामध्ये पुदिना, कोथिंबीर किंवा शेंगादाण्याचा कूट सुद्धा ॲड करू शकतो. तर अशी ही आपली गाजराची चटणी तयार झालेली आहे. ही अशी झटपट तयार होणारी गाजराची आणि बीटाची चटणी तुम्ही नक्कीच एकदा घरी तयार करून बघा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.